दादा काय चाललंय? प्रश्न असा होता का हे डेली ब्लॉग बनवताना फ्रंट कॅमेराच्या मध्ये पाहायचं का मग त्या स्क्रीन मध्ये पाहायचं? तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या पहिल्या डेली ब्लॉग मध्ये. तर आजचा दिवसच का ठरवला मी माझा पहिला ब्लॉग करायचा? त्याचं कारण असं आहे का आपले 900K इंस्टाग्रामला फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आणि दुकानातल्या पोरांना पार्टी पाहिजे होती. म्हटलं पहिला दिवस याच्याहून सुवर्ण कोणता राहणार आहे. आता सुरू तर केलेलं आहे, पण तुम्हाला आवडेल हीच अपेक्षा करतो. आणि सबस्क्राईब करणं विसरू नका आपला युट्यूब चॅनल. लाईक सुद्धा करा, कमेंट सुद्धा करा. आणि ही स्टार्टिंग आहे, पहिला ब्लॉग आहे, तर काही चुकी झाली तर पहिलेच माफी मागतो. थोडंसं ऍडजस्ट करा तुमच्या भावाला. आता करू ब्लॉग सुरू आणि पुढे काय करतो बघू. पण सपोर्ट पाहिजे. ब्लॉग एकदम जोरात राहणार आहे, डेली ब्लॉग येणार आहे आणि एक आपण काय अतरंगीपणा करतो हे सगळे या ब्लॉग मध्ये आपण दाखवणार आहे. आता सध्या जाऊ दुकानात चाललोय. सकाळपासून बरेच कामं झालेले, बरेच गणगण चालू होती म्हणून सकाळपासून तो ब्लॉग काढायला मला वेळ नाही भेटला. पण आता मी परत आलो घरी, आवरलं वगैरे. आता चला पोरांकडे चाललोय दुकानात. तर 8:30 वाजेचा टाइम दिलेला आहे. आता 7:30 वाजले, 1 तास बाकी आहे. तर आपले बाकीचे कामं आटतो आणि दुकानात जाऊ आणि आता डायरेक्ट दुकानात भेटू. हे असं पण काहीतरी करावं लागतं बंद करायला, जे आता करतोय मी. तर मित्रांनो, मला आता एक नवीन गोष्ट कळाली आणि हसण्यासारखी आहे. का मी एका मित्राला विचारलं होतं ब्लॉग काढताना स्क्रीन मध्ये पाहायचं का कॅमेऱ्यात पाहायचं आणि फ्रंट कॅमेऱ्याने ते मिरर करायचं, सेल्फी का रेग्युलर करायचं. तर एका दुसऱ्या मित्राला कॉल केला मी, तर त्याने मला उत्तर दिलं का ब्लॉग कधीच फ्रंट कॅमेऱ्याने काढते, ते बॅक कॅमेऱ्याने काढतात. आता खरंच कळालं मला का ब्लॉग कसे काढतात. आता बॅक कॅमेऱ्याने मी सुरू केलेला आहे ब्लॉग काढायचा विषय. आणि आता मी कॅमेऱ्यात बघतोय आणि काही विषय नाही. आता बघा तुम्हाला कसं काय आवडतं ते करायचं. विसरलो मी, परत करतो. कुठं चालली तू? दुकानात? आमच्या दुकानावर का? चला मोबाईल घ्यायला. फोन रूमला चालली? कुठं माझं दुकान? गंगापूर रोडला. कुठे चालला? तुम्ही मोबाईल घ्यायला चालला? ओके, बाय बाय. तर अशा प्रकारात आपण निघालो आता दुकानात जायला. ती जी छोटी तुम्ही आता बघितली ती आपले दिनेश भाऊला तर ओळखतच असाल. त्यांची मुलगी आहे, एकदम खतरनाक आहे. आमचा ज्ञान आहे आणि ती बाकी सोसायटी ना का घर डोक्यावर घेते. संध्याकाळचा प्राईम टाइम आहे म्हणून बराच वर्दळ चालू राहते गाड्यांची, ट्रॅफिक चांगलीच राहते. आता आपण चाललोय त्रिमूर्ती चौकाच्या शाखेत पहिले आणि आपण आलेलो आहे जगात भारी द फोन रूम त्रिमूर्ती चौकाच्या शाखेत. तर आता गाडी आपल्या आपल्या पार्किंग मध्ये लावू आपण. बघू काय विषय आणि काय नाही. पहिल्यांदा गाडी लावायला मोकळी जागा भेटली, नाही तर पूर्ण पॅक राहतं. हे दुकानातले पोरं जे मजा करू राहिले. कसं आहे, जेवायला घेऊन जायचंय ना, वाट पाहत आहे. तुझ्याकडे मोबाईल आहे का? पाहिजे तुला? पाहिजे? त्याच्या बदल्यात मला पप्पी पाहिजे, भेटेल का? केबल सुद्धा नाही त्या रेटला, पण याच्यामध्ये केबल ही फ्री भेटणार आहे आणि ब्लूटूथ स्पीकर आणि या सगळ्या विषयाचा रेट आहे 149 रुपीज. यांचं कन्फ्युजन चाललेलं आहे का जेवायला कुठं जायचं, कुठं जायचं? एक्सप्रेस इनला. हा एक पहा आपला गोविंद भाऊला फोन लावलाय. माझ्या लग्नाची एवढी तयारी कराल रे तुम्ही? हा, फुल नाचायचंय. पंख्याचा लय आवाज राहायला बंद करतो मला. फुल राडा घालायचा आहे. बरं, पवन असशील का तू? एकदम जोरात का? बरं, याचं अजून ठरलं का? धिंगाणा घालू. माझ्या लग्नाचा विषय, जेवायला जायचा विषय किती मनावर घातला. इतकी मेहनत करताय. हे बघा, एवढी मेहनत जर काउंटरला लावली ना, आपला सेल इंटू 5 होईल रे. झालं का? कोण आहे? क्रिशला बोलो. तुम्ही गेले होते लास्ट टाइम प्रभू गोटी रस्त्याला. प्रभू गोटी लय लांब आहे ते. नाशिक मध्ये बघा ना. काय जेवायला कुठं जायचं?
एकदम जवळ एक्सप्रेसिन लांब आहे रे ते लय. कुठं जायचं? क्रिश. हा क्रिश आहे आपला नवीन मेंबर जॉईन झालेला आहे फोन रूमला. एकदम गोड. मी सांगेल तिथं घरी जाऊ ना आपापल्या. बापरे तिकडे तो कृष्ण आहे ना, आता 4 दिवसापासून उपाशी. आजच्या पार्टीसाठी. असा विषय मित्रांनो. दिसतोय का बरोबर? कॅम्पलर वगैरे नाही. तर आता डिसाईड करतोय कुठं जायचं. फुल कन्फ्युजन चालू आहे. आणि बघा ना कसा विषय राहतो का, कधीच दिलेले नाही मला आणून पैसे यांनी, आणि या बंट्याने मला पैसे आणून दिले. म्हणजे जेवायला जायचंय ना आज, तर ध्यानाने माझ्याकडे कॅश आणून दिले. म्हणजे एक्सप्रेसिनच ठरणार असं वाटतं मला. पण आता गोविंद भाऊ येतोय तर बघू आपण का गोविंद भाऊच्या पोराच्या मनात काय. आणि आपण डिसाईड झाल्यानंतर तुम्हाला डेस्टिनेशन दाखवतो कुठं जायचं नाही. सगळी गँग आलेली आहे. या भाऊमुळे लेट झालंय, गोविंद भाऊमुळे. अरे यांचे तोंड पाय कसे बारीक झाले एकदम. सगळ्यात जास्त तू दुपारी डबा नव्हता आणला ना तू? हा, किती दिवसापासून उपाशी? 2-3 दिवस. काय ठरवलं कुठं जायचं? हा, कुठं आहे? फायनली डेस्टिनेशन ठरलं आहे. लई जीव काढावा लागला या गोष्टीसाठी. पण आता 100% ठरलंय का एक्सप्रेसिनला जायचंय. तर आता एक्सप्रेसिनला जाऊन बाकीचा ब्लॉग तिथून कंटिन्यू करू आपण. 4K 60 FPS मध्ये फायनली निघालो. आम्ही येतो, आम्हाला एकट्याला सोडून चालले तुम्ही. हे सुहाना. फायनली खाण्यासाठी 2 जण कठीण प्रवास करतात. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. गाडी कुठे लावली तू? गाडी बाहेर लावली. मध्ये नाही आलं छोटी गाडी? नाही मोटरसायकल? नाही. गोविंद भाऊ आले. बरं ना पाहिजे पापड पिठलं लागत नाही. झिरका चालेल का? शेंगदाणा तर बरोबर त्याचं चालेल. इथं काहीच नाही बॉस. एक्सप्रेसिनचा आहे तो. एक्सप्रेसिनचा पापड. एक्सप्रेसिनचा तेलकट पापड मी हेल्दी राहतो. तेल पाय किती पण हेल्दी. का बरं एक्सप्रेसिन एकदम श्रीमंत आहे का ना? असं असतं का भाऊ? ते कसं आहे नाही माहिती. मी घरी टावेल ठेवतो. कशाला बसलाय भाऊ? सलूनला बसलाय त्याचा. त्या दिवशी चांगलं घाण निघते महागाचे. काहीतरी आहे थोडंफार. भाऊ कसं आहे? महाग. भाऊ लोणचं आहे का? लिंबाचं नाही का? लिंबाचं बघा ना असं मिक्स आहे ना ते. मिक्स लिंबाचं लोणचं का भरला?
घ्यायचं बाय. सागर शेठ ए भाऊ व्हिडिओ हात जोडतील बरोबर गाडी एक आणि लोक जास्त झाले म्हणून आता शेटला बोलवलं आमच्या मयूर शेटला. 15-20 मिनिटं झाले वाट पाहतोय. गाडी तेवढे जण बसणार नाही. हवा आला पा एक्सप्रेसच्या मागं राहत्या मयूर शेट. यायला लईत लई 5 मिनिटं लागत्या पण 20 मिनिटं लावले मयूर शेटनी. आता जाऊ द्या पण मग इमर्जन्सीत भाऊ कामात आले म्हणजे तोच माझा खरा भाऊ. स्वागत आहे भाऊचं. मयूर शेट वेलकम. धन्यवाद आले भाऊ तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. बसा भाऊ मी कोणता गाडी बसू भाऊ तू इच्छात बस. प्रकारात आपला पहिला ब्लॉग संपतोय. जेवण बिवण झालेलं आहे. एक्सप्रेशनला आलो होतो एकदम मजा आली. पोरं खुश आहे. बरेच वाकडे तिकडा ब्लॉग आलेला असेल मला माहिती आहे कारण आम्हाला फर्स्ट ब्लॉग होता म्हणून मोबाईल कसा धरायचा काय अँगल वगैरे काहीच माहिती नव्हतं. एडिटिंग वगैरे कशी झाली तुम्हीच बघा. पण पुढचा ब्लॉग अजून चांगला काढायचा प्रयत्न करू. अजून इंटरेस्टिंग फन थिंग्स त्याच्यामध्ये ॲड करू आणि अजून बाहेरगावी गेलो कुठं किंवा मग काही इव्हेंट असला किंवा काही मीटअप्स असले तर त्याच्या रिलेटेड सुद्धा ब्लॉग मी टाकत राहणार आहे. हा आपला पहिला ब्लॉग होता म्हणून काही चुकी झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. बाकी मजा आली ना पोरांनो. एकदम टाकाटक ना. एक नंबर जगात भारी द फोन रूम. धन्यवाद. बाय बाय.